हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणशाल एवढं सकाळी अंधारात कुठं आलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही आज आलेलो आहे बोरगडला चांबरलेणीसाठी ट्रेकिंगला आलेलो आहे आम्ही सकाळी. तर आता इथं कोणी दिसत नाही, आजूबाजूला सगळे जंगल आहे. तुम्ही बघा, झाडं धुडं सगळे दिसून राहिले. आता आम्ही ट्रेक चढायला चालू करतो. तुम्हाला दाखवतो आता हा पूर्ण बोरगड आहे. काही दिसत वरती लाईट दिसते का, त्याच्या पण वरती आपण आपला टोक आहे त्याच्यावरती जायचं आपल्याला. तर आम्ही आता जाऊ. तुम्ही बघा, शौर्य तुझ्या तोंडाला लाईक मारतं. आज शौर्य आलेला आहे ट्रेकिंगला आपल्यासाठी. हा पियुष आहे आणि हा स्वतः मी. आता आपण जाऊ वरती मस्त. तुम्ही बघा, चंद्र पण दिसते आपल्याला. म्हणजे आपण किती लवकर आलेलो आहे. म्हणजे आम्ही आता 5 वाजलेले, 5च्या टायमिंगला आम्ही आलेलो आहे. आणि रस्त्याला कोणी दिसत नाही. आता आम्हाला पुढं कोणतरी दिसतंय, ते पण आलेले. आता आम्ही मस्त वरती ट्रेकिंगला चाललोय. लय मजा येणार तुम्हाला. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार तुम्हाला. आम्ही ट्रेकिंग करणार आहे. तर मित्रांनो, आम्ही आता ट्रेक चढायला चालू केलेलं आहे. तर अंधार खूप आहे. आता थोडं वरती गेलो तुम्हाला दाखवतो. थोडं उजाड झाल्यावर तुम्ही चला आता वरती. मित्रांनो, आम्ही चढायला सुरुवात केली. तुम्ही बघा, पूर्ण नाशिक शहर दिसते आपलं. लाईटी हे भरलेलं आहे. मंदिर दिसतं आपल्याला वरती बघा. आणि आपल्याला त्याच्यावरती जायचं डायरेक्ट टोक्याला. दम तर आत्ताच लागलाय, पण शेवटपर्यंत वरती जायचंय. थोडा सनराईज व्हायला लागलाय, मला दिसतोय का? तरी पण या बाजूला अंधारच आहे. तर वरती गेल्यावर खूप मजा येणार आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. मला खूप दम लागलेला आहे. तर पण आम्ही आता वरती गेल्याशिवाय थांबणार नाही. आपल्याला सनराईज पाहायचं आहे. पण आपल्याला, मला असं वाटतं थोडा उशीर झालेला आहे. कारण की सनराईज तर होत आलाय, इकडं ते दिसू राहिलं. पण आता आपल्याला काय, ते वरती गेल्यावर सगळं खरं वरतून एकदम भारी दिसतं. तुम्हाला नाशिक शहर पण दाखवतो. एकदम लाईटीने भरलेलं. जर आपण लवकर पोहोचलो तर. कारण की जर दिवस झाला तर लाईटीचं काही कोणी चालू ठेवणार नाही. आपले शौर्य भाऊ आणि आई भाऊ, पिऊ भाऊ मागे. चला चलो भागो जल्दी. ओए मेरा गिर गया था अभी. ओए की हाल चल रे. ओए जस्सी की हाल चल रे. ओए चलते शौर्य भाई. नहीं बाबा, मजे कैसा है? तुमको तो पसीना आ गया पूरा, कितना चढ़ गई. अभी तो बहुत ऊपर जाना है हमें. ये देखो, हमारे ट्रेक के ऊपर जाना है. सीधा ऑन टॉप जाना है हमें. टॉप रुकना नहीं किसी भी हालत में. तर मित्रांनो, ट्रेक चढायला चालू केलंय. पियुष भाऊने 1 नंबर गाणे लावले. तर मित्रांनो, आज खूप मजा येणार आहे. तुम्ही आजचं वाग नक्की शेवटपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे. तुम्हाला वरती गेल्यावर सनराईज दाखवतो. हे बघा, जर तुम्हाला याचं नाव माहिती असेल कमेंटमध्ये तर मला नक्की सांगा. त्या झाडाला काय म्हणता, कसलं झाड आहे नेमकी? तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की मला तर माहिती नाही. चाललोय वरतून आम्हाला, कारण की टॉप जायचं. टॉप चला वरती. सनराईज दिसतंय का तुम्हाला? बाजूनी थोडं खूप मस्त सनराईज होत आलंय. हे दगड खूप मोठे आपल्या इकडं दगड. सनराईज दिसत असेल तुम्हाला थोडा. आपल्याला वरती गेल्या एवढा भारी दिसतो, पण आपल्याला थोडा उशीर झालेला आहे. पण आपण तरी लवकरात लवकर वरती पोहोचायचा प्रयत्न झाले आपला. तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. दगड बघा किती मोठा आहे. बघा किती मोठं दगड आहे. इथून आपल्याला पिकॉक हिल सुद्धा दिसतं. ते पिकॉक हिल आहे समोरचं, लाईट दिसते. सनराईज बघा. अजून वरती जायचं आपल्याला. खूप मजा येणार आज. शेवटपर्यंत नक्की बघा. चलो, हे हमारे 2 भाई है. एक शौर्य भाई और पीयूष भाई. वो चल रहा है गाने भी नहीं लगा कि वो स्लिप हो गया था अभी. चलो
मेरा भाई. मित्रांनो, जर तुम्ही पण ट्रेकिंगला जात असेल कुठं तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. ट्रेकिंग करताना मित्रांनो मातीवर पाय जाण्यापेक्षा दगडावर जास्त पाय द्यायचा, कारण की दगड हा पक्का असतो आणि माती स्लिप होऊन जाते. एक हमारा भाई ये नीचे रुक गया है, हम जा रहे फिर भी ऊपर जाने. चलो मेरा भाई जल्दी आना है, हमें सनराइज देखणे. तर मित्रांनो तुम्हाला माझ्या मागे सनराइज दिसत असेल तर अजून वरती गेला खूप भारी. तर आता थोडंच राहिलेलं आहे, मला दाखवतो. मजा एवढी येणार, एवढी मजा येणार आहे. दम लागलाय. शौर्य चल, थोडंच राहिलंय. सनराईज बघायचं आहे ना. चल मग. इथं बघा हे पाणी पिण्यासाठी गेलेलं आहे. चल, कारण की मित्रांनो वरती पाण्याची काही सोय नाही टॉपला, त्याच्यामुळे इथं कुंड आहे, इथं पाणी वगैरे असतं. तुम्ही बघा, म्हणजे दगडाचं आहे ते, पण त्याला वरतून नेट वगैरे लावले त्याच्यात घाण वगैरे नाही पडण्यासाठी. तर हमारे भाई आ रहे हैं अभी. चलो शौर्य भाई जल्दी. आई भाई चला तुम्ही. आम्ही आता टॉपला आलेले, अजून पुढं जायचं आपल्याला. पुढं टोकल जायचं मला दाखवतो. तर वरती मी एकटा आलेलो आहे. शौर्य भाऊ आणि पियुष भाऊ येत आहे वरती. मला दम लागला म्हणून मी बसलो ते पण आलेले नाही, कारण की आम्हाला सगळ्यांना सोबत वरती जायचं आहे. तर मी पुढं आलेलो आहे. ते खाली बघा ते येता दिसतंय तुम्हाला. चल शौर्य लवकर. शौर्य हात कर. दिसतंय तुम्हाला शौर्य भाऊ येत आहे. जवळ आला का मग शौर्य वरती आलोय. हळूहळू आता मस्त वरती आलोय. मस्त हवा वगैरे ते तुम्हाला दिसतंय माझी केस वगैरे उडतंय बघा. मस्त केस वगैरे उडतंय, मस्त हवा वाटते. त्या बाजूला पूर्ण नाशिक सिटी तुम्हाला दाखवतो मी. हे दिसतंय तुम्हाला घर बघा. चला पुढं चला, अजून दाखवतो. नाशिक सिटी अख्ख्या बिल्डिंगांनी भरलेली. खरं तर नाशिक सिटी ही हरित नाशिक म्हणली जायची आणि नाशिक सिटी म्हणजे ग्रीन सिटी असायची. पण आता सध्याची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वृक्षतोड चालली. फायनली ट्रेक संपत आलेला आहे. तुम्हाला दिसतंय बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावलेला आहे मस्त वरती बघा. इथून सर्व आपल्याला नाशिक सिटी दिसते बघा. सगळी नाशिक सिटी बघा. काका वगैरे येऊन इथे व्यायाम करताय. लवकर आलेले खूप. बघा टॉपला आलेलं आहे फायनली आपण. हे बघा सगळी नाशिक सिटी बघा, सगळी बिल्डिंग आहे. रामसेस किल्ला पण दिसतो तुम्हाला. रामसेस किल्ला दाखवतो. रामसेस किल्ला सुद्धा दिसतो आपल्या इथून. आले सनराईज होत आला आता. आता शौर्य मी तर आलोय वरती. पियुष होतोय अजून वरती. शौर्य तुला कसं वाटतंय? सकाळी मस्त वर वाटतं, म्हणजे सकाळी यायला खूप ताण वाटतो. एकदम चढ वगैरे घाम वगैरे येऊन जातो, पण वरती आल्यावर मजा येऊन जाते. हवा जोरदार असते एकदम, आणि तुम्ही बघू शकता निसर्ग किती भारी दिसतो. किती फ्रेश वाटते दिसतात, पण हवा एक नंबर वाटते. किती फ्रेश वाटतं. दुपारून नका करू आणि चुकून, ऊन खूप बेकार राहतं. कारण की आता उन्हाळा चालू झालाय तुम्हाला सगळ्यांना माहिती. जर तुम्ही पावसाळ्यात आले तर अजून भारी वाटत, कारण की सगळे आजूबाजूला हिरवगार असतं. वरती पण मस्त छोटे छोटे गवतं आलेले असतात आणि एकदम भारी वाटतं. तुम्ही पण ट्रेकिंग वगैरेला कुठं जात असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि एकदा इकडे येऊन ट्राय करून बघा. तुम्ही बोरगडच्या तांबरलेली नक्की या, खूप मजा येते शेवटपर्यंत. इकडं बोरगडचं एअरफोर्स स्टेशन आहे. इकडे आपले मिलिटरीवाले असतात. इकडे मोर वगैरे पण खूप असतात, पण ते सध्या आता उन्हाळा चालू आहे. पावसाळ्यात तर खूप दिसतात आम्हाला, पण आता तर काही दिसत नाही कारण की उन्हाळा खूप चालू आहे. पेट्रोल सुद्धा दिसतं आम्हाला. दिसतंय का तुम्हाला? बस आधी बघा, बस आहे हा पेट्रोल आहे. फायनली आमचा पियुष भाऊ आलेला आहे.
तर पियुष भाऊ आलेला आहे, फायनली चढून आलेला आहे वरती. भाऊ कसं वाटतंय पियुष तुला वरती आल्यावर? खूप थांबला होता काय तू? दम लागला होता? आता काय सांगतो आपल्या गाईला, तुला कसं वाटतंय वरती आल्यावर? एकदम निवांत शांत. सकाळी दम खूप लागतो, पण मग वरती आल्यावर सगळं दम असा निघून जातो. एकदम मस्त वाटतं, शांत वाटतं. आणि सकाळी आल्यामुळे एक वेगळंच वातावरण असतं, त्याच्यामुळे खूप प्लीजंट वाटतं. मित्रांनो आज आपल्याला नाईन्स ब्लॉग भेटलेला आहे. तर मित्रांनो भावाचं आपलं युट्यूबला चॅनल आहे आणि इन्स्टाला पण अकाउंट आहे नाईन्स ब्लॉग म्हणून. तर आपल्या भावाला इन्स्टाला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. तर भाऊ तुला कसं वाटतंय सकाळी बोरगडला वरती येऊन? भाई मी रोज येतो सकाळी 5ला घरून निघतो, 5:30 पर्यंत आम्ही वरती असतो, रोज फिरतो. कारण की नेचरच्या मजा घ्यायची. आता चांगलं वाटतं ना, सकाळी लय भारी वाटतं, वातावरण वगैरे चांगलं असतं. रोज सकाळी येतो आम्ही 3 जण येतो, कधी हा येतो, माझा एक मित्र येतो किंवा नाही येतो. आणि मी असं डेली व्लॉग करतो. सकाळी मी मिनी व्लॉग्स वगैरे टाकतो आणि त्याच्यातून मिनी व्लॉग्स वगैरे टाकतो आणि त्याच्यानंतर परत असे लॉंग व्लॉग पण कधी शूट करून घेतो. तर रोज व्हिडिओ टाकतो. तुझे चॅनल बघितलं मी, लय भारी एकदम मस्त व्हिडिओ बनवतो. अगर तुम्ही माझे असे सबस्क्रायबर वगैरे असतील, भाऊला बघताना मला पण बघत असेल, नक्की बघत असतील, जाऊन भाऊला सबस्क्राईब करा. त्याचं चॅनल ओम्स लाईफस्टाईल ब्लॉग करून एकदम चक्कास व्हिडिओ बनव. ओम्स लाईफ जर्नी असं करून भाऊचं चॅनल ओम्स लाईफ जर्नी आहे. ते एकदम भारी, एकदम मस्त व्हिडिओ बनवतो. भाऊला सबस्क्राईब करा, इन्स्टाला पण फॉलो करून घ्या. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि भाऊच्या व्हिडिओ पण खूप भारी असतात. आपल्याला मिनी ब्लॉग एकदम भारी वाटतं. आमची आता पहिल्यांदा भेट झालेली, पण भाऊचे व्हिडिओ वगैरे बघितले, भाऊचे व्हिडिओ एक नंबर असतात. तर तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करा आणि आपल्या भावाला इन्स्टाला नक्की फॉलो करा. भाऊचे मिनी ब्लॉग असतात आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करा. शॉर्ट्स पण असतात भाऊचे आणि लॉंग ब्लॉग पण असतात कधी भाऊ बोलला तसं. आणि तुम्ही बघा पियुष भाऊ कुठे जाऊन बसले वरती मस्त रिलॅक्स व्हायला. शौर्य भाऊ पण गेला. सनराईज झालेला आहे. सूर्य बघा किती मस्त दिसतोय मित्रांनो, एकदम भारी दिसतोय. तर मित्रांनो वरती आल्यावर खूप भारी वाटतं. तर आता आपण तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतं मला नक्की कमेंट मध्ये सांगा. शौर्य कसं वाटतंय वरती आलं? एकदम मस्त वाटतंय बसले तुम्ही. तर सनराईज झालेला आहे मित्रांनो. आम्ही आता मस्त वरती दगडा येऊन बसलेले आहे. खूप भारी वाटतंय. शौर्य मी थोडा इकडं बसतो. शौर्य भाई आणि हा आपला एकदम मस्त वाटते. आता सनराईज झालेला आहे तर खूप भारी वाटते. झाडा बघा किती मस्त. फोटो कर मस्त रे. ओय ओय एवढे मारा डायरेक्ट पुढे चला. रात्री बसले. तर मित्रांनो आता पूर्णपणे सनराईज झालेला आहे. तर आम्हाला खूप भारी वाटते वरती येऊन. तर आता आम्ही आता घरी जायला निघतो. चला मस्त. मस्त खाली उतरतोय. शौर्य भाई लय भारी वाटतंय राव वरती आलो तर. आता घरी जातो मस्त फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून मस्त रेडी. आज तर सुट्टी आता. आता आम्ही उतरतोय मस्त ट्रेकिंग करून. ते काका आता चालले वरती. आता ऊन होऊन जाईल त्यांना उतरायला.
आम्ही एकदम मस्त टायमिंग आले. आम्हाला सनराईज वगैरे सगळं बघायला भेटलंय. तुम्हाला दाखवलं नाही. मस्त मजा आली खूप. तर आता मस्त उतरू. उतरताना तर काही दम वगैरे लागत नाही. मस्त भारी वाटते उतरताना. पण चढताना मात्र खूप दम लागतो. तर मित्रांनो, जर तुम्ही कधी आले असेल बोरगडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आले नसेल तर लवकरच बोरगडला यायचं मित्रांसोबत प्लॅन करा सकाळी ट्रेकिंगसाठी. सकाळी मित्रांनो तुम्ही 5-5:30ला इथे येऊन जा आणि वरती चढायला सुरुवात करून द्या. कारण की 6-6:15 पर्यंत मस्त सनराईज होतो. तुम्हाला बघायला खूप मस्त वाटेल उन्हाळ्यात. कारण की आता उन्हाळ्यात ते काका ते बघा कुठून चढतंय. चला मित्रांनो, मला दाखवतो मी. आओ कोण ट्रेकर? ये देखो शौर्य भाई. ओय 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 ओय. ओ काका मस्त बळत आले. माय मला दिसतंय काका. काकांना रस्ते ब्लॉक चाले हा का? अरे बापरे, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला मस्त. झेंडूचा बाग दिसतो मला खाली. मित्रांनो, आम्हाला झेंडूचा बाग दिसतोय समोर. तुम्हाला दिसतोय का झेंडूचा बाग? आमचे 2 कार्यकर्ते नाचत चालले. रंबा हो. ऊन किती दिसते बघा. सूर्य बघा किती वरती आला पटक्यान. सगळे झाड आहे मस्त. चला इथून जायचं भरून जायचं. हो आहे गाणं नाही. थोडस लिरिक्स खाली जायचंय का? मजा आहे का? मित्रांनो तुम्ही बघा किती गर्दी झाली. बरं झालं आम्ही सकाळी येऊन लवकर निघून चाललोय आता. आम्ही जर उशीर झाला असता आम्हाला तर किती वेळ झाला असता. यायला जाऊ दे. हा एक्सपिरियन्स माणूस ओव्हरटेक करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आम्ही पटापट उतरतोय मित्रांनो. ओव्हरटेक चालू नुसता. झापूक झुपूक झापूक झुपूक. खूप भारी वाटतंय. उतरायला काहीच वाटत नाही मित्रांनो. पटापट उतरतोय आम्ही. हे बघा हे 2 कार्टून बघा कसं उडत मारत चालले. जय श्रीराम. ब्रेक ब्रेक लाला गाडीचा. ब्रेक चला. शौर्य ब्रेक. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे. मित्रांनो फायनली आम्ही ट्रेक करून खाली आलेलो आहे. आता आम्ही आमच्या गाडीपाशी जातो. गाडीवर बसतो डायरेक्ट घरी जातो. गर्दी वाढली आता सकाळी. गाड्या बघा किती लागले. 4 व्हीलर वगैरे सगळ्यात आलेले. सगळ्यांना सुट्ट्या असतात. आज सुट्टी त्याच्यामुळे खूप गर्दी. आपण आलो त्या 2च गाड्या होत्या आपल्या. आम्ही आलो तेव्हा फक्त 2 गाड्या होत्या. आमची एक गाडी आणि म्हणजे पियुष भाऊची शौर्य भाऊची गाडी. दोघांची एक गाडी होती. आता गाड्या बघा किती लागलेल्या आहे. एवढं तर 2 व्हीलरच लागलेलं आहे बाबा. म्हणजे कमीत कमी इथं किती गाड्या बघा तुम्ही. 30-50 गाड्या असतील छोट्या मोठ्या धरून सगळ्या. एवढे जास्तीलच असतील का शौर्य? 30-50 गाड्या. आमची बा ही एक गाडी शौर्य भाऊची. ही एक गाडी पियुष भाऊची. ओय चुकली गाडी आमची. पियुष भाऊची गाडी ही झिपिट लागू जाय भेटले. तुम्हाला दाखवतो आता आम्ही सकाळी 5 वाजता कोणत्या रस्त्याने आलो होतो. एकदम झाडाझुडांच्या रस्त्याने आलेलो होतो. भीती तर खूप वाटत होती.
कारण की इकडे एकदा दोनदा बिबटे पण आलेले आहे अस्वलं पण निघतात तिकडे. आणि भीती म्हणून वाटत तुम्हाला दाखवतो बघा शेवटपर्यंत जंगल आहे ये देखो ये हमारा है टुकटक बेटक चाली इधर तो ये गाड़ी तो सुबह लगी थी ट्रेनिंग चाली इधर गर्दी बघा मित्रांनो सुट्टी तर किती जण आलेले तर मित्रांनो आम्ही सकाळी या रस्त्याने आलेले एवढ्या झाडाझुडांमध्ये वेगळीच मजा राहते. आणि वरती यायला तुम्हाला सनराईज एकदम फ्रेश वाटेल एकदम प्रसन्न वाटेल म्हणजे की एकदम भारी वाटेल. बघा तुम्ही आता व्ह्यू बघा किती सुंदर मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्ह्यू आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्ह्यू बघा किती सुंदर आहे एकदम मस्त वाटते. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय श्रीराम. राजा.